अमेरिकेतल्या वक्तव्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल। राहुल गांधींची फुटीरतावादी विचारसरणी उघड। अमित शहांचं ट्विट। अमेरिका दौऱ्यात राहुल गांधींची भारतद्वेष्ट्या खासदार इल्हान उमर यांच्याशी भेट। देशात राहुल गांधींवर टीकास्त्र। अमित शहांकडूनही समाचार। नागपूर अपघात प्रकरणात संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप। संकेत बावनकुळेसह आरोपींनी लाहोरी हॉटेलमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा दावा। गाडीत सापडलेल्या बिलामध्ये बीफ कटलेटचा उल्लेख। नागपुरातील अपघात प्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची पोलिसांसोबत चर्चा। कारची सुद्धा पाहणी केली। पोलीस तपासावर अंधारेंचे गंभीर सवाल। मणिपूरमध्ये विद्यार्थी आणि महिलांचं आंदोलन चिघळलं। 5 दिवस इंटरनेट बंद। तर मोदी शहांनी मणिपूरला जावं अन्यथा राजीनामा द्यावा, संजय राऊत यांची मागणी। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता। महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार। नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्यातील पाणी वाटप वादाला नवं वळण। अभ्यास गट स्थापून अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश। शक्तीपीठ महामार्गापाठोपाठ आता भक्तीपीठ आणि पुणे नाशिक औद्योगिक महामार्गालाही ब्रेक। स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर एमएसआरडीसीनं भूसंपादन थांबवलं। टोलसाठी जीपीएसचा वापर होणार। नव्या टोल सिस्टीमला केंद्राची मंजुरी। पहिल्या 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास टोल फ्री। अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या। वांद्र्यातील इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती। कारण अद्याप अस्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।